नमस्कार, मी सेजल पुरवार. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आढावा घेऊया गावाकडच्या बातम्यांचा. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज येवला येथील भुजबळ संपर्क कार्यालयामध्ये पालकमंत्री छगन भुजबळ आणि कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. खालापूर तालुक्यामध्ये गेले 2 दिवस सुरू असलेल्या 10व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आज सूप वाजलेलं आहे. तर शालेय शिक्षणामध्ये महिला संतांचा उल्लेख यासोबतच त्यांच्या साहित्याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करावा, वारकरी संप्रदायातील फडकरी बांधवांना शासनाकडून दरमहा 30,000 रुपये मानधन मंजूर करावं असे ठराव देखील या संमेलनामध्ये पारित करण्यात आले. वारकरी साहित्य परिषदेतर्फे या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. तर तुकोपनिषद कीर्तनमाला भाग 2 या पुस्तकाचं प्रकाशन देखील यावेळेस करण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा संपन्न झाली आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर मास्क वापरत ही परीक्षा पार पडली आहे. या परीक्षेसाठी 24 उपकेंद्रांवरती 7,753 उमेदवार परीक्षेसाठी बसले होते. परीक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची RT-PCR टेस्ट देखील करण्यात आली आहे. तर या परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांसाठी मास्क आणि सॅनिटायझर हे पुरवले गेले आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली येथील आजीबाई कमलाबाई भुतडा यांचं नाव गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलंय. तर लाखो वेळा विठ्ठल मंत्र लिहिल्याचा छंद त्यांनी आपला जोपासलाय. अध्यात्माची आवड असल्यानं त्या नेहमीच धार्मिक कार्यामध्ये सहभागी होतात. त्यामुळे फावल्या वेळा त्यांना विठ्ठल विठ्ठल नाम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे पुस्तक लिहिण्याची आवड निर्माण झाली. लॉकडाऊन काळात त्यांनी 4,20,000 वेळा विठ्ठल विठ्ठल हे नाव लिहिलं आणि नवीन विक्रम निर्माण केला. चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. त्यामुळे आता बळीराजाला मोठा आर्थिक फटका सोसावा लागलाय. मात्र जिल्ह्यातील एक तरुण शेतकरी राज्य पातळीवरती दिला जाणारा युवा शेतकरी पुरस्कारासाठी पात्रही ठरलाय. अवकाळीचा सर्वाधिक फटका बसलेल्या मूळ तालुक्यातील प्रशांत मेश्राम हे या पुरस्कारासाठी पात्र ठरले. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी मेश्राम यांच्या शेतीला भेट दिली आहे आणि त्यांनी केलेल्या कष्टाचं अभिनंदन केलंय. कोल्हापूरच्या पार्थ काकडे आणि एका पोपटाची चांगलीच मैत्री जमली आहे. पार्थ कुठेही जाओ त्याच्या पाठोपाठ हा पोपट तिथे हजर होऊन जातो. या दोघांच्या या अनोख्या मैत्रीची सध्या कोल्हापूरमध्ये जोरदार चर्चा आहे. तिसरीत शिकणाऱ्या पार्थची या पोपटाबरोबर इतकी हट्ट मैत्री आहे की तो सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्याच्यासोबतच वावरत असतो. पार्थने केवळ विठू म्हणून हाक दिली तर विठू लगेच हजर होतो. अशी ही घट्ट मैत्री सध्या कुतूहलाचा विषय आहे. यंदा द्राक्ष हंगामापूर्वी अवकाळी पावसाच्या संकटावरती मात करत जिल्ह्यातील द्राक्षांची निर्यात ही यंदा द्राक्ष हंगामापूर्वी सुरू झाली आहे. तर सांगली जिल्ह्यातील द्राक्षांचे 36 कंटेनर साता समुद्रापार पोहोचलाय. कृष्णा या काळ्या वाणाला प्रति किलो 90 ते 100 रुपये इतका दर मिळाला. निर्यातीच्या प्रारंभी अपेक्षित दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासाही मिळाला. अद्यापही मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात होणार आहे, तर यापेक्षा जादा दर मिळण्याची आशा बागायतदारांना आहे. बीड शहरातील काही भागांमध्ये माकडांची झुंज मानवी वस्तीमध्ये धुमाकूळ घालते. शहरातील काळे गल्ली, जुना बाजार या परिसरामध्ये माकडांनी एकच दहशत निर्माण केली आहे. स्थानिकांना दिवसाच घराचं दार लावून बसावं लागतंय. विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे वेळीच या माकडांचा बंदोबस्त वन विभागाकडून करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिक करतायत. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरातील अनिल बर्डे या शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागल्याची घटना आज पहाटे घडली. या आगीमध्ये 3 जनावरांचा मृत्यूही झाला, तर 13 जनावरं गंभीररित्या जखमी झाली. या आगीत गुरांचा चारा, स्प्रिंकलर सेट यासह शेती उपयोगी साहित्य हे जळालं. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं. आग लागण्याचं कारण हे अद्यापही अस्पष्ट आहे. पंचनामा करण्याची मागणी शेतकरी करतात. बीड जिल्ह्यातील सुगाव या ठिकाणी 3 शेतकऱ्यांचा ऊस हा जळून खाक झाला. या घटनेमध्ये शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. विद्युत तारेच्या घर्षणाने ऊस जळाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान नुकसानग्रस्त ऊस शेतीचा पंचनामा करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करतात. चिपळूण देवघर परिसरामध्ये माळरानावरती वणवा पेटल्यानं काजू बागा राख होऊन मोठं नुकसान झालंय. एकीकडे कोकणात अवकाळी पावसानं आंबा आणि काजू बागायतदार हवालदिल झालाय. असं असताना दुसरीकडे वणव्याने पेट घेतलाय. काजूच्या बागांची हानी झाली आहे. त्यामुळे आता काजू बागायतदार संकटात आहेत. सांगली जिल्ह्यातील बागणी येथे ऊस तोडणी मशिनीला आग लागून सुमारे 1.5 कोटींचं नुकसान झालंय.
सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। बागणी येथील काळी मशीद परिसरामध्ये ऊस तोडणी मशीनच्या सहाय्यानं हे काम सुरू होतं। मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आला आणि दुरुस्त करण्यासाठी ती उभी करण्यात आली। त्यावेळेस मशीनने अचानक पेट घेतला। त्या ठिकाणी असलेल्या शेतकरी आणि तरुणांनी आग बुझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीने रौद्र रूप धारण केलं। आष्टा येथील अग्निशमन दलाची मदत देखील घेण्यात आली। राहुरी तालुक्यातील गणपतवाडी येथील राजेंद्र पटारे या शेतकऱ्याच्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये आग लागलेली होती। विजेच्या तारांना तारा घसरून लोळ पडल्यानं ही आग लागली असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आगीचा प्रवाह इतका मोठा होता की परिसरातील वरील शेतकऱ्यांचं सुमारे 25 ते 30 एकर ऊसाचं क्षेत्र हे पूर्णपणे जळून गेलंय। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी आज आग विझवण्यासाठी गर्दी केली, मात्र आगीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात होता। असं असल्यानं ऊसाचं सर्व क्षेत्र हे जळून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग हा वाढत चाललाय। रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होते। प्रत्येक नागरिकाने लस घ्यावी असा प्रशासनाचा आग्रह आहे, तरी देखील नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात। जन्मताच दृष्टी गमावलेल्या युल्याच्या चिमुकलीने डोळस भूमिका घेतली आहे। लहान भावाच्या सायकलवरती फिरून कोरोनाची जनजागृती या चिमुकलीने केली आहे, तर भूमिका राय असं जनजागृती करणाऱ्या मुलीचं नाव आहे। भूमिकेच्या या जनजागृतीचं सर्वच स्तरांमधून कौतुक होत आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत जाते, तर शनिवारी जिल्ह्यात 147 नवे कोरोना रुग्ण आढळले। कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना नागरिक मात्र कोरोनाला गांभीर्यानं घेत नसल्याचं चित्र सध्या बघायला मिळतंय। लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतोय आणि असं असल्यानं अनेक ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावरती लॉकडाऊन देखील करण्यात आलाय। औसा तालुक्यातील किल्लारीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतायत आणि असं असल्यानं ग्रामपंचायतीने लॉकडाऊन लावलेला आहे। त्याला व्यापाऱ्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिलाय। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून किल्लारी पोलिसांच्या वतीने लोकांना मास्कचं वाटप देखील करण्यात आलं आहे। सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांच्यासह संपूर्ण कुटुंबाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला। जिल्हा रुग्णालयातील अन्य 10 जणांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे। रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यानं डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित व्यक्तींसाठी ऑक्सिजन बेड यासोबतच अन्य सेवा सुविधा पुरवल्या होत्या। गेल्या 2.5 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी सर्व प्रकारची खबरदारी घेऊनही त्यांना कोरोना झाला आहे। शिक्षणाची आवड असेल तर एखादा विद्यार्थी सर्व अडचणींवरती मात करून देखील नानार्जनाचे धडे घेऊ शकतो। असाच काहीसा प्रत्यय बीडच्या अंबाजोगाई इथे बघायला मिळतोय। अंबाजोगाई तालुक्यातील गणेश पन्हाळे हा 10 वर्षीय चौथीतला विद्यार्थी दररोज 7 किलोमीटर सायकलने प्रवास करतोय आणि शिक्षण घेतोय। ममदापूर येथील संभाजीराव बडगिरे या प्राथमिक महाविद्यालयामध्ये तो शिक्षण घेतोय, तर पहिलीपासूनच गणेशची शिक्षणाबद्दल आवड आहे आणि त्याच्या या आवडीचं शाळेच्या समन्वयकांनी देखील कौतुक केलंय आणि त्यांनी त्याच्या एकट्यासाठी शाळा सुरू ठेवली आहे। राज्यात सोमवारपासून शाळा पुन्हा एकदा सुरू होत आहे। मुलांना शाळेत पाठवा असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पालकांना केलंय। मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही पालकांचा शाळेत मुलांना पाठवण्यास नकार आहे। मात्र जगाचा अभ्यास करून शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या। याचबरोबर कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आदेश संस्था चालकांना दिलेले आहेत। याचबरोबर लसीकरण हे सक्तीचं नसलं तरी देखील आरोग्यासाठी ते घेणं भाग आहे असंही टोपेंनी म्हटलंय। सोमवारपासून 1ली ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहे। मात्र जळगाव जिल्ह्यातील शहरी भागात कोरोनाची रुग्णसंख्या अधिक आहे। असं असल्यानं शहरी भागातील शाळा 1 आठवडा बंद राहणार आहे। आठवडाभरामध्ये शहरी भागातील रुग्णसंख्या कमी झाल्यावरती शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेणार, ही माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली। दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा मात्र सोमवारपासून सुरू होत आहेत। 1ली ते 12वीचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली। मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय पालकमंत्री अनिल परब यांच्यासोबत चर्चा करून 26 जानेवारीला घेण्यात येणार आहे। सध्या जिल्ह्यामध्ये दररोज 200 पेक्षा अधिक बाधित आहेत, त्यामुळे शाळा सुरू करण्यापूर्वी पुढील 2 दिवसात काय परिस्थिती आहे यावरती लक्ष ठेवलं जाणार आहे। अमरावती महानगरपालिका हद्दीतील आणि जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत गाईडलाईन्स देखील जारी करण्यात आल्या। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मनपा आयुक्तांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक पार पडली आहे। यावेळेस जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या बघता शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला गेला आहे।
बीड जिल्ह्यामध्ये शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या बघता केवळ 10वी आणि 12वीचे वर्ग हे सोमवारपासून सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। परंतु आता या निर्णयाविरोधात पालक आणि विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। सर्वच वर्ग सुरू ठेवण्यात यावे अशी मागणीही केली आहे। ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणासाठी सर्वाधिक अडथळे येतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आणि त्यामुळे आता शाळा बंद करू नये अशी विनंती विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे। वर्धेतील गवंडी येथील युवक भारतीय लष्करात भरती झाल्यानं गावातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळेस गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले। यामध्ये गावकऱ्यांकडून घराघरातून लष्कर शुभमचं स्वागत यासोबतच जल्लोष देखील साजरा करण्यात आला। यावेळेस गावातील युवकांकडून जयघोषाच्या घोषणा देखील देण्यात आल्या। यावेळेस पुष्पगुच्छ देऊन नागरिकांकडून त्याचा सत्कारही करण्यात आला। भारत पाकिस्तान यांच्यात 1971 साली झालेल्या युद्धात पाकिस्तानने केलेल्या सुरुंगस्फोटात अनेक भारतीय सैनिक हे जखमी झाले। तर सैनिक कचरू साळवे यांनी जखमी सैनिकांना वाचवण्यासाठी गोळीबार सुरू असताना जीवाची पर्वा न करता अनेक भारतीय जवानांना बाहेर काढत सहकाऱ्यांचे जीव वाचवले। या कामगिरीबद्दल तत्कालीन राष्ट्रपती यांच्या हस्ते साळवे यांना वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आलं। युद्धात जखमी झालेल्या सैनिकाला शिवसेना घर बांधून देणार आहे। कृषी आणि माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दखल घेतली आहे, तर आंगणगाव येथे शासकीय जमीन उपलब्ध देखील करून दिली आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात गैरवर्तन करणाऱ्या 11 पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। उस्मानाबादचे जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे। तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात प्रवेशबंदी असतानाही अनधिकृत प्रवेश करणं, बेशिस्त वर्तन, सुरक्षा रक्षकांसोबत हुज्जत घालणं आणि भाविकांना दर्शनासाठी मंदिरात घुसवल्याचा ठपका या पुजाऱ्यांवरती ठेवला गेला आहे। विदर्भाचं काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमरावतीच्या चिखलदरा येथे स्काय वॉक सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहे। चिखलदरा पर्यटन विकासाच्या आराखड्यामध्ये स्काय वॉकचा समावेश करण्यात आला आहे। स्काय वॉक विकासाला केंद्र शासनानं परवानगी दिली आहे, तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात नुकतीच याबद्दल बैठक देखील झाली आहे। कोल्हापूरच्या सीआरपी रुग्णालयामध्ये नवजात शिशूसाठी मिल्क बँक ही प्रस्तावित करण्यात आलेली आहे। प्रसूती दरम्यान एखादी माता दगावली किंवा काही कारणाने दूध येत नसेल तर लहान बाळावरती त्याचा परिणाम होत होता। त्यामुळे आता मिल्क बँकेची गरज अधोरेखित झाली होती। निधी अभावी हे काम रखडत होतं, तर आता येत्या 3 महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होऊन मिल्क बँक कार्यान्वित होणार आहे। या मिल्क बँकेमुळे अनेकांना फायदा होईल असा विश्वास देखील व्यक्त होतोय। पुसद तालुक्यातील आरेगाव येथील स्मशानभूमी समस्यांच्या विळख्यात आहे, तर मागील कित्येक वर्षांपासून या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नाही आहे। त्यामुळे नागरिकांना पार्थिव नेत असताना नरक यातना भोगाव्या लागतात। हे चित्र सध्या बघायला मिळतं। याकडे यंत्रणेने देखील डोळेझाक केली आहे आणि त्यामुळे अंत्ययात्रेच्या वाटेतही अडथळ्यांची शर्यत निर्माण झाल्याचं चित्र आहे। त्यामुळे नागरिकांकडून देखील तीव्र संताप व्यक्त केला जातोय। बारामती भिगवण पोलिसांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे होत असलेला अपघात रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेअंतर्गत जी वाहनं वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करतात अशा वाहनांवरती थेट दंडात्मक कारवाई केली जाते आहे। भिगवणचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 4 दिवसांमध्ये पोलिसांनी बेफिकरपणे ऊस वाहतूक करणाऱ्या 71 ट्रॅक्टरवरती दंडात्मक कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 71,000 रुपये दंड देखील वसूल करण्यात आला। यापुढे देखील ही कारवाई अशीच सुरू राहणार असं पोलिसांनी म्हटलंय। अमरावती जिल्ह्यामध्ये खुलेआम तंबाखू विक्री सुरू असल्याची वस्तुस्थिती आहे। राज्य सरकारनं 2012 मध्ये गुटखाबंदीचा निर्णय घेतला। याशिवाय तंबाखू विक्रीवर देखील मोठ्या अक्षरात वैधानिक इशाऱ्यासह गुटख्यापासून होणाऱ्या गंभीर परिणामांचं छायाचित्र छापणं हे बंधनकारक केलं, तरीही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री कमी झाली नाही आहे। चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा पोलिसांनी कारवाई दरम्यान 14 लाख रुपयांचा गुटखा जप्त केलाय। मोठ्या ट्रकमधून हा गुटखा जप्त करण्यात आलाय। यामध्ये 2 आरोपींना अटक देखील झाली आहे। यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। नमस्कार।